संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलेले आहे। संजय दिना पाटील यांच्या विरोधात हे पत्र पाठवण्यात आले। पोलीस आयुक्त देवेन भारतींना राऊतांनी पत्र पाठवले। संजय दिना पाटलांनी धमकी दिल्याचं या पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। कुणाचंही घर बॉम्बनं उडू देणार नाही, कुणीही पोकळ धमक्यांना घाबरू नये। राऊतांच्या पत्रानंतर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। धमकी देणाऱ्यांना पोलीस उत्तर देतील असंही फडणवीस म्हणाले। राऊतांच्या पत्रामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया। फुटलेले खासदार देशभरामध्ये घृणेचा विषय ठरलेले आहेत। या फुटीरतेविरुद्ध महाराष्ट्रातील जनतेमध्ये तीव्र संताप असून मतदार ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करतायत। मात्र ईशान्य मुंबईतील खासदार संजय पाटील यांनी या आंदोलनकर्त्यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। माझ्या नादाला लागू नका, माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जीवाचा विमा काढून घ्या, मी सरळ तुम्हाला स्मशानात पाठवेन, नाहीतर हॉस्पिटलात पाठवेन। धमकी देताना ते पुढे म्हणतात, मी याआधी 5 लोकांना ठार केले। ठार केलेले 5 लोक संजय पाटील यांनी त्यांना कधी का ठार केलं याचा तपास व्हावा। आरोपीने स्वतःच कबुली दिल्यानं त्यांच्या विरोधात तत्काळ हत्येचा गुन्हा दाखल व्हावा। माझ्या विरोधात कुणी आंदोलन केलं तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन असं ते म्हणतात। एका लोकप्रतिनिधीकडून बॉम्ब टाकण्याची धमकी दिली जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा आहे। हे बॉम्ब त्यांनी आपल्या घरामध्ये बनवले आहेत की त्यांना ते एखाद्या दहशतवादी टोळीकडून मिळालेले आहेत याची तत्काळ चौकशी होणं गरजेचं आहे। यासाठी दहशतवाद विरोधी पथकाची मदत घेऊन त्यांच्या घराची झडती घेण्यात यावी आणि देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याबद्दल त्यांच्यावर UAPA अंतर्गत कारवाई व्हावी। राऊतांनी आपल्या पत्रामध्ये या संदर्भातला आशय लिहिलेला आहे। ते म्हणतात की आंदोलन केलं तर मी तुम्हाला स्मशानात पाठवेन, म्हणजे ठार करेन। आणि माझ्या नादाला लागू नका, मी याआधी 5 लोक ठार केले। आता हे 5 लोक ठार केले असतील तर ते कोणत्या प्रकरणात त्यांनी ठार केले, कधी ठार केले, ते कोण होते, त्यांच्या बॉड्या मिळाल्यात का नाही, रिकव्हर झाल्यात का नाही त्यावेळेला, हे असं म्हणतायत। तर त्याची चौकशी अत्यंत गांभीर्यानं गृह खात्यानं आणि मुंबई पोलीस आयुक्तांनी केलं पाहिजे। आणि तोच पैसा राजकारणामध्ये होतो। बॉम्बचा कारखाना त्यांनी बनवून हे जे गद्दार खासदार आहेत त्यांना बॉम्ब दिलेत का घरात ठेवायला, कार्यकर्ते आले का वरून बॉम्ब टाका, याची चौकशी व्हावी। आणि कोर्टामध्ये आता आमचं एक पिटिशन जाईल, आमच्या एकाही कार्यकर्त्याला हात लागला, कोणावरती खुनी हल्ला झाला ते त्याची जबाबदारी या बॉम्बची धमकी देणाऱ्यावरती आहे, लक्षात घ्या। कोणाचंही घर बॉम्बने आम्ही उडवू देणार नाही आणि पोकळ धमक्यांना कोणी घाबरूही नये। आणि कोणी धमक्या देत असेल तर त्याला पोलीस योग्य उत्तर देतील।